आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऐक माझं एक मिनिट. ऐक चल ये ऐक माझं म्हणून कुठे आणलेस तू? हे काय आहे? कोणाचं घर आहे मनू? ट्रस्ट मी. कोणाचं घर आहे अंकित? हे बघ तुला खरंच सांगतो अंकित हात सोड. मनू ऐक माझं. कुठे घेऊन आलास आणि हे काय? सोड मला. मनू ऐक, मी जे काय करतो ना ते तुझ्या भल्यासाठी करतो. ऐक माझं, ट्रस्ट मी. काय भल्यासाठी? काय भल्यासाठी करतोयस? ती सावी दिसली होती मला, तिला न भेटू देता ओढत इथे घेऊन आलास मला. तुला माहितीये ना ती सावी माझ्यासाठी शेवटचा होप आहे. माहितीये ना तुला माझी मेमरी परत यायला नकोय. मला माहितीये. मनू असं काही नाहीये. माझी पण इच्छा आहे की तुझी मेमरी परत यावी. अगं पण ऍट व्हॉट कॉस्ट? काही होऊ शकतं. तुला चक्कर आली असती, काय झालं असतं तर. हे बघ तुला ट्रीटमेंटची गरज आहे म्हणून मी ताबडतोब तुला इकडे डॉक्टरकडे घेऊन आलोय. डॉक्टर काही नाही, मला ट्रीटमेंटची गरज नाहीये. मला सावीला भेटणं गरजेचं आहे. कळतंय तुला? म्हणून तुला ट्रीटमेंटची गरज आहे. 6 वर्ष मी काय केलं माझं मला माहितीये. ऐक माझं, ट्रस्ट मी. डॉक्टर मला काही झालं नाहीये. मला ट्रीटमेंट नकोय. मला सावीला भेटायचं. कळतंय तुला? डॉक्टर ऐका ना. डॉक्टर सुशांत आहेत का? ते बाहेर नाही गेलेत. अंकित ऐक म्हणून माझं, हे बघा ट्रीटमेंटची अर्जंट गरज आहे. नाही म्हणून 2 मिनिट ऐक. तू ऐक माझं. मी सांगतो तुझ्या भल्यासाठी करतो मी ते काय. म्हणून प्लीज ऐक माझं. काय प्रकार आहे हा? सस्पेंडेड बेवडा कलेक्टरच्या बंगल्यावर सहकुटुंब पंगत करतोय. याचं कुटुंब तोडलं आपण आणि आता हे काय नवीन कुटुंब जोडतोय. डायरेक्ट कलेक्टर. नाही हे परवडणार नाही आपल्याला. यांच्यात नेमकं सुरू तरी काय आहे? आधी सांगणार भांडण आहे, आता काहीतरी भलतच ऐकतोय काय? साहेब आपल्यापर्यंत माहिती उशिरा पोचली. आदल्या रात्री हिरोईनच्याच घरी होता विथ फॅमिली. काहीतरी झोलय हे नक्की. त्यांची पोरं एकाच वर्गात आहेत. त्यांच्या हट्टापायी तर केलं नसल. हा डेंजरचा सिग्नल आहे. आपल्या डोळ्यात धूळ फेकतायत हे दोघं. ती तिच्या भूतकाळाबद्दल माहिती काढायला सांगितली होती, त्याचं काय झालं? आपली माणसं मागावर आहेत. समजलं की कळवतो साहेब. वेग पाहिजे आपल्याला. तुमचा टाइम सुरू होतोय आता. एकदाच सांगणारा, दहशत आमची, जबाबदारी तुमची. चल बेटा खाऊन घे. साऊ असं करू नकोस. चल खा. नको. आजचे शब्द सांग बरं. फिल. आणि त्याच्या पुढे फिल साबण. अगं फिल साबण नाही, फिल सॉफर. सावी फिल सोफर नाही, फिलॉसॉफर. फिलॉसॉफर म्हणे. ए बाई हे बघ, हे असले मोठे मोठे शब्द मला काही येत नाही. लहान लहान तेवढंच शिकवत जा. चल खाऊन घे. ओहो शकू, हे काय बघ. पण मी काय म्हणते सरे, ही आजीबाई लवकर कशी काय उठली ग? अगं उठायला कसलं, रात्रभर झोपलीये कुठं. रात्रभर बडबड करत होती. शाळेचं नाव घे, आरोचं नाव घे. आमची शाळा आहेच तशी मज्जा करण्यासारखी. आणि आरोह काय म्हणतो माहितीये का? मंगल अगं पोहे आणखी. हे घे. मला पण ना आरो विषय काहीतरी सांगायचे. अगं आज आरोला ना लस द्यायला घेऊन जाणार आहेत. बर तुला कसं माहिती?
मला ते रेसिपीचं विचारायचं होतं ना, त्यामुळे मी साधनाताईंना फोन केला होता. तेव्हा त्या सांगत होत्या की त्याला आज लस द्यायला घेऊन जाणार आहेत म्हणून. हे काय आज आरोह नाहीये म्हणजे शाळेत कंटाळा येणार. साऊला लस दिली काय का आपण? नाही म्हणजे माझ्या लक्षात नाही म्हणून विचारते. तिची एक वॅक्सिन द्यायची राहिली आहे, पण मला वेळच मिळत नाही. बघू वेळ मिळाल्यावर. मी काय म्हणते सरू, अगं पण तू आजच वेळ काढ की. हे काम मला वाटतं आजच करून टाक ना. म्हणजे काय आहे, तिला लस आपण आजच देऊन टाकू. अगं बघितलं ना वातावरण किती बदलतंय, कसल्या कसल्या साथी येतात, भाई काय काय कानावर येतंय. हाय का नाही मामी? मंगल म्हणते ते बरोबर आहे. अगं लहान मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. मी काय म्हणते, आरोवात जाणारच आहे का नाही, तिथंच तू पण सावीला घेऊन जा. म्हणजे वेगळा खटाटोप करायची गरज नाही. काय मंगल? आणि कसं आहे ना, दोन्ही पोरांना सोबत पण होईल ना. आई तू कर ना धनंजय काकांना फोन प्लीज प्लीज. बघू, एक काम करूया, घेऊन जाते मी हिला वॅक्सिन द्यायला. मी आले सर रेडी होऊन. धनंजयला कळवतो आम्ही पण वॅक्सिन घ्यायला येतोय. जमलं तर तिथेच कामाचं बोलू. आता पुन्हा एकदा एक नवीन संधी मिळाली दोघांना भेटण्यासाठी. तुम्हाला सांगू का मामी, ह्या दोघांचं ना चांगलं जमणार आहे बघा. हळूहळू का होईना पण गाडी पुढे चाललेली आहे. शेवटी स्वभाव पण एकसारखेच आहेत ना, हट्टी. लाखातलं एक बोललीस बघ. तुम्हाला सांगू का मामी, साधनाताई पण लय खटाटोप करतात हो धनंजयच्या लग्नासाठी. पण ही दोघं पण ना भूतकाळाची ओझी काय खाली उतरायला तयारच नाहीत बघा. आता मला काय वाटतं माहितीये का, ह्या दोघांना एकत्र आणण्यासाठी ना आपल्यालाच प्रयत्न करायला पाहिजे. काय म्हणताय? हा साधनाताई, पटतंय ना तुम्हाला? अहो ह्या दोघांना भूतकाळातून बाहेर काढण्यासाठी आता आपल्यालाच प्रयत्न करायला पाहिजे. अहो कामानिमित्त भेटत हो ही दोघं, पण आता ना वेगळं कारण काहीतरी पाहिजे ह्यांना भेटण्यासाठी. कसं आहे माहितीये का, ह्यांच्या भेटीगाठी वाढल्या का नाही ती गोष्टी आपोआपच पुढे सरकतील बघा. तुम्ही काय म्हणताय? हा हा, परांजपे क्लिनिक का?